संभाजीनगरमध्ये स्कूल बसनं अचानक पेट घेतल्याची घटना समोर आलेली आहे। आगीमध्ये बस जळून खाक झालेली आहे। मुलांना वेळेत बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलाय। सिल्लोडच्या आमठाणामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। बसमध्ये काही मुलांची दप्तरं जळून खाक झालेली आहेत। तर संभाजीनगरमधली ही घटना आहे आणि स्कूल बसनं अचानक पेट घेतलेला आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडनं। विशाल, स्कूल बसनं अचानक पेट घेतला आणि काहीशी धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं। आगीमध्ये बस जळून खाक झालेली आहे। प्राची, बसमध्ये 30 ते 35 मुलं होती आणि या सगळ्या मुलांना गावातनं कनेक्ट करून आता शाळेत नेण्यात येत होतं। मात्र बसच्या पुढच्या भागात अचानक आग लागल्याचं लक्षात आलं। रस्त्यावरील लोकांनी बस ड्रायव्हरच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली। लागलीच बस थांबवण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आणि यामुळे एक मोठा अनर्थ टळला। मात्र ज्यावेळेस विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत होतं, त्यांच्या बॅग्स, त्यांची दप्तर ही गाडीत होती, ती जळून खाक झाली। मात्र सुदैव म्हणावं लागेल की वेळीच आग कोणाच्या तरी लक्षात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलंय, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळलाय। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।